नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो। आज आहे संकष्ट चतुर्दशी आणि शिवजयंती। तर आता आम्ही चाललो खाली शिवजयंती बघायला, मी आणि ईश्वरी। हसते। सो चला शिवजयंती हाँ आणि आम्ही कॅक्टस पण आणू, कॅक्टस। सो चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशी वाटते नक्की सांगा। आवडत असेल तर हा बघा कॅक्टस। हां तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कशी वाटते नक्की सांगा। सो चलो खाली आलो तर इथे तयारी चालू होती। अजून शिवजयंतीची पूर्णपणे पूजा वगैरे झालेली नाही आणि नंतर आम्हाला समजलं की तिथे संध्याकाळी आहे, आम्हाला परत संध्याकाळी यावं लागणार आहे। तुम्ही पाहू शकता जवळजवळ 2 ठिकाणी असं पूजा असणार आहे। त्यातच आम्ही शिवाजी महाराजांचं दर्शन देखील करून घेतलं। गिरिशी खरी किरीटा परी, गिरिशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा। तर आता आम्ही फिरून आलो आणि पण शिवजयंती तयारी चालू आहे। तर संध्याकाळी परत जाऊ आणि मस्तपैकी शिवजयंतीला काय काय उत्सव आहे ते बघू। ईश्वरीने काहीतरी खायला घेतलं, काय घेतलं का? असल्यामुळे सगळ्यांचा उपवास आहे, त्यामुळे आता पिठी आईने बनवली आहे। मग आता म्हटलं तोंडाला काय तर बटाट्याची काप बनवूया मस्तपैकी। 2 बटाटे घेतले आता, मस्त धुवून वगैरे कापून घेतो। आता बटाटे कापून घेतलेत, आता मग मीठ आणि मसाला लावून घेऊ। त्यानंतर डायरेक्ट ऑइलवरती फ्राय करायचं आहे, जसं फिश फ्राय करतात तसं। आता मस्तपैकी मीठ आणि मसाला लावून घेतलाय। आता याला आपल्याला फ्राय करायचं आहे। तर हे एकदम झटपट होणारा, तोंडाला लावण्यासाठी काहीतरी डाळ भात असेल तर आपण हे वापरू शकतो। तर मस्तपैकी मला तोंडाला पाणी सुटतंय, तर चला बनवून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो कसं फायनल कसं दिसतंय ते। आता गॅस चालू केला आहे आणि मस्तपैकी तेल टाकून घेतलं आहे। आता एक एक करून त्याच्यावरती ठेवू आणि मग जसं फ्राय करतात तसं याच्यामध्ये फ्राय करून घेऊ। तेल गरम झालं का त्यावरनं थोडंसं तेलाची धार सोडावी लागेल। हे बघा आता मी ठेवले टाकले। ॲक्च्युली स्टँड नाही मोबाईलचं म्हणून दाखवता येत नाही लाईव्हमध्ये, त्यामुळे मोबाईल ठेवून मग नंतर मग रेकॉर्ड करून परत दाखवायला लागते। तर आता हे बघा तेल वगैरे आणि याला पाणी सुटतं, कारण का मीठ लावलेलं असतं ना, त्यामुळे पाणी सुटतं। तर आता जसं शिजेल तसं आपण एक एक काढून घेऊया आणि मग नंतर फायनल कसं झालं ते आपण पाहूया। तर फायनली मस्तपैकी हे झाले, तेव्हा एकदम झटपट होणार आहे। जर तुम्हाला काही नसेल तर पापड वगैरे बनवायचा कंटाळा आला असेल तर हे तुम्ही करू शकता। तर आता मस्तपैकी मी जेवून घेतो। तर आता इथे शिस्त आहे आणि आपल्याला आता जेवून घ्यायचं आहे, तर जेवून घेऊ आणि मग संध्याकाळी परत शिवजयंतीच्या इथे जाऊ।
तिथे पूजा आहे वाटतं संध्याकाळी. सो चलो. तर या आता जेवायला. विशू जेवली ना अजून नाही. आता मस्तपैकी जेवण घेतलंय. पिठी भात आणि बर्ड्याची काप. आता चहा बनवून घेतो. संध्याकाळचे वाजले आहेत 4 आणि चहा उकळतोय. आज संकष्टी असल्या कारणामुळे इथे मोदक बनवायची तयारी सुरू आहे. ताटात घालायचं चुरण. तर आता आपण मस्तपैकी मोदक बनवत आहोत आणि ईश्वरी पण हे बघा चारण. सर्दी कशी झाली? काय खाल्लेलं? संकष्टीची पूजा करून घेतो आणि आता नैवेद्य देखील दाखवायचं आहे. तर मोदक वगैरे बनवून झालेले आहेत. तर आता नैवेद्य वगैरे झाले. आता आरती करून घेऊ, मग ही व्हिडिओ एंड करू. विघ्नाची वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर. आता आम्ही बसलो आहोत बाल्कनीमध्ये. तर ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इशूला पण सबस्क्राईब करा. विशू अभ्यास करा. ओ विशू अभ्यास कधीच करत नाही. खोटं बोलते. टाटा कर.